हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे ठरवतील. राजीनाम्याबाबतचा निर्णय अजितदादांनी मुंडेंवरती सोपवला. सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवरती नैतिकतेतून राजीनामा दिलेला दादांचं विधान. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि अजित पवारांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. पण भेट बीड जिल्ह्याच्या पाणी संदर्भात असल्याचं सांगत अजितदादांकडून चर्चेला पूर्णविराम. फरार कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या भावाची मागणी. तर उद्या मसाजोगचे ग्रामस्थ एक महत्त्वाची बैठक घेणार, धनंजय देशमुखांची माहिती. संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश. सीआयडीने केला होता अर्ज. कुठल्याही पदासाठी नौटंकी केली नाही तर क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण. कल्याण डोंबिवलीत 900 इमारती अनधिकृत. आरटीआय कार्यकर्ते पांडुरंग भोईर यांची धक्कादायक माहिती. अनधिकृत इमारती प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची उभाटाची मागणी. मराठीत बोलणार नाही, हिंदी किंवा गुजरातीतच बोला. मुंबईत कापडाच्या दुकानात मुजोरी. उभाटाच्या दणक्यानंतर मॅनेजरचा माफीनामा. नागपुरात डोरली गावाजवळील फटाक्यांच्या कंपनीत भीषण स्फोट. 2 कामगारांचा मृत्यू, 5 ते 6 जण जखमी. आणि नागपुरात रेशीमबाग मैदानावरती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती. कुंभमेळ्यात जाता न आलेल्या नागपूरकरांसाठी कुंभमेळ्यातील गंगाजलाचा स्प्रिंकलरद्वारे वर्षाव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं उपक्रमाचं कौतुक.